शेतकऱ्यांच्या हिताच्या हजारो योजना आपण केल्या आणि त्यामुळेच तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आणि आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलो। 16 लाख शेतकऱ्यांपैकी 12 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये आम्ही भरले आणि उरलेल्या 4 लाखांच्या खात्यात आता आम्ही भरतोय। ज्या शेतकऱ्याला या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे, त्याला जगता आलं पाहिजे। माननीय मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली। थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि दरवर्षी 6,000 कोटी रुपये मोदीजी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देतात। आपल्याही सरकारने निर्णय घेतला की मोदीजी जर 6,000 रुपये देतात तर आपणही काही केलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान योजना काढली आणि आपण निर्णय केला 6,000 मोदीजींचे तर 6,000 आपले देखील त्याच्यासोबत आपण देऊ। 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट देण्याचा निर्णय आपण केला। आणि एवढंच नाही, आपण असा निर्णय केला की शेतकऱ्यांना अन्नधान्याकरता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रति व्यक्ती 1,800 रुपये म्हणजे एका कुटुंबाला 9,000 रुपये आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। म्हणजे आज आपण विचार करा, 6,000 केंद्र सरकारचे, 6,000 राज्य सरकारचे आणि परत हे 9,000 रुपये, 21,000 रुपये शेतकरी कुटुंबाच्या खात्यामध्ये थेट मोदी सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आज आपण या ठिकाणी घेतलाय आणि याची कारवाई आपण सुरू केली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शासनाने 21,000 रुपये देण्याचा निश्चय तर केलाय, परंतु ते येतील का नाही हे त्यांनाच माहीत। केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजना चालू केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यात 6,000 रुपये टाकायला चालू केले। हे तर चांगलंच केलं आणि यांचा आदर्श घेतला महाराष्ट्र सरकारने। त्यांनीही शेतकरी नमो शेतकरी योजना काढली आणि 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप करायला चालू केली। हे दोन्ही मिळून एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात। हे एक शेतकऱ्यांसाठी खूप आणि आनंदाची बातमी आहे। बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे एकूण 7,000 कोटींचे वितरण होणार आहे। मग मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर नमो शेतकरी योजना यांचा हप्ता एकूण 5 ऑगस्ट 2026 रोजीपासून सुरू होणार आहे आणि तो सगळ्यांना मिळेल असे काही नाही असे त्यांनी स्पष्ट केले नाही, पण असे होतेच। सगळ्यांना मिळणे कठीण आहे। महाराष्ट्र शासन सगळ्यांना पैसे देतच नाही, हे सर्व शेतकऱ्यांना कळून चुकले आहे। हे तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा। यांचे पैसे घ्यायला पाहिजेत आपण का नाही?